परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप वास्तव विश्व आदि तीनों की एकता, तूर्या का ईश्वर साक्षी से अभेद। तूर्याचा ईश्वर साक्षी, ईश्वर म्हणजे शुद्ध माया उपाधी, त्याचा अधिष्ठान तो ईश्वर। हे काळाच्या शास्त्रकारांच नाव आहे। त्यांनी ईश्वर आणि ब्रह्मात फरक नाही मानला। बाकी त्यांनी माया विषयीचे चैतन्य किंवा मायाबद्दल बोलले तरी त्यांचा ईश्वर, त्यांनी ईश्वर आणि ब्रह्म यात फरक मानला आहे। म्हणून तूर्याचा साक्षी ईश्वर आहे। तूर्या म्हणजे चौथा देह, आणि तूर्यामध्ये अनावृतांनी भोगला जातो। म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊन किंवा आपल्या स्वरूपात ज्ञान झाल्यानंतर जो आनंद होतो त्याला तूर्या म्हणतात। तरी पण तूर्य म्हणलं तरी कमीच आहे। निळवारामध्ये जे नाही सुषुप्ती त्याचे काही तूर्याची भ्रांती, तूर्य सुद्धा भ्रांतीमध्ये टाकले नाही साधून। सुषुप्तीच्या सापेक्ष तूर्य आहे, झोपेच्या सापेक्षित तूर्य आहे। पण हे तूर्याचं खंडन पुढे बघू, सध्या जो विषय चालू त्याच्यावर बोलावं लागतं। म्हणून तूर्याचा साक्षी ईश्वर आहे। आणि तूर्य म्हणजे आपल्या आनंदामध्ये राहणं, आपल्या ज्ञानामध्ये राहणं, त्याला तूर्य म्हणावं। तूर्य विनोदे छंदे छंदे डुलत असे। श्री गुरु दत्तात्रेय महाराज तूर्य अवस्थेमध्ये आनंदात राहतात। तूर्य उन्मनी विनोदे, तूर्य उन्मनी ही विनोद, त्यांचा खेळ। ज्ञानोबर आहे म्हणतात, तूर्य विनोदी छंदी छंदी डुलत असे, आनंदामध्ये डुलतात। आपण कशात तरी डुलतो आणि ते स्वरूप आनंदात डुलतात। पहिलं मेरूच्या शिखरी एक युगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायाम बैसला, त्यांनी सांगितले काया तेजेले कंता काया, मन गेले वेळा ब्रह्मानंदावधाने, अनहद ध्वनिनाद तो पावला परमपद, तूर्य उन्मनी विनोदी छंदे छंदे डुलत असे। ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया असं। म्हणून तूर्याचा साक्षी ईश्वर है। ऐसा जो तीनों का भेद है सो उपाधि करिके है। आणि हे तिन्हीचा जो काय व्यवहार आहे तो उपाधी करत आहे। आनंदाचा व्यवहार उपाधी करत आहे, ईश्वर भी उपाधी करत आहे। व्यवहार मालिक उपाधी आली हे लक्षात ठेवा। गुरुजींनी सांगावा अव्यवहार्य स्वरूपाने व्यवहार्य तेवढं माया आहे, एवढाच फरक। शुद्ध सत्व गुण म्हणतो तुमचा आनंद तुम्हाला मिळतो एवढंच, बाकी व्यवहार म्हणले कनिष्ठच। व्यवहार म्हणले की कनिष्ठ, अव्यवहार खरं, कारण व्यवहार म्हणजे प्रमाणाचा विषय होतो आणि अव्यवहार म्हटल्यानंतर प्रमाणाचा विषय नाही। जो प्रमाणाचा विषय नाही तो स्वतः सिद्ध असतो, आणि जे प्रमाणाचा विषय असतो ते परकात सिद्ध असतो। म्हणजे सूर्याचा साक्षी कोण आहे? ईश्वर। सूर्याचा अनुभव कोणाला? जिव्हाळा, कारण सूर्य ही चौथा ध्याय,
जीवाचा. त्याचा ईश्वर आहे, तिकडे ईश्वर आणि इकडे तुर्या. तुर्या म्हणजे आनंदाचा भोग, तुर्या म्हणजे स्वरूप आनंदाचं ज्ञान. आपल्या स्वरूप आनंद ज्ञान स्वरूप आनंद रूप मी आहे अशी जी वृत्ती, ती वृत्ती निश्चित त्या आनंदात राहते म्हणून तुर्या बनायचं. तरी पण अवस्था आहे, आणि अवस्था म्हणजे कमी असतं. चला, विश्व की स्थूल सूक्ष्म अज्ञान तीनही उपाधि है. आता कोणाची? विश्व की. विश्व म्हणजे कोण? जीव. जीव. जागृत असून त्याच्या तीन उपाध्या आहेत, स्थूल सूक्ष्म कारण. त्याला आयुध म्हणावं. ही तिन्ही उपाध्या जीवाच्या आहेत. म्हणजे विश्वात. आता काय ना विश्व. विश्वाचे. हा, और विश्व म्हणले की जे स्थूल देह जागृत अवस्था जीव ही घ्यायचं, आणि इतकं घेता विश्व म्हणले की जीव घ्यायचा. आणि हे तीन उपाध्या कोणाच्या आहेत? जीवाची. विश्वाच्या आणि जीवाच्या. और तेजस की सूक्ष्म सूक्ष्म अज्ञान उपाधि है. कोणाची? तेजस. तेजसची उपाधी कोण आहे? सूक्ष्म आणि अज्ञान. हो, दोन आहेत. दोन. म्हणून गुरु सांगते जागृती 3, स्वप्न 2 आणि सुषुप्तीमध्ये 1. जागृतीमध्ये त्रिपुटी आहे, स्वप्नामध्ये विषय नाही. स्वप्नाची त्रिपुटी भ्रमात्मक आहे, ती त्रिपुटी नाही, पण तिथं साक्षी आणि पदार्थ प्रातिभाषिक आहे ना, पदार्थ आहे. झोपेमध्ये पदार्थ आहे, पण पदार्थाचं ज्ञान लीन आहे म्हणून तिथं 1 म्हणायचं. स्वप्नात 2, जागृती 3 आणि झोपेत 1. का लीन आहे ना. चला, आणि साक्षी चेतन जरी असलं त्याचा प्रमाणाचा विषय नाही, ती व्यवहार राहत आहे म्हणून ते साक्षी जरी असला तर ती साक्षी आपल्या महिमत आहे. पण 1 म्हणल्यानंतर नुसतं एकटा जीवच आहे तिथं. और प्राज्ञ की एक अज्ञान उपाधि है. आणि प्राज्ञा म्हणजे सुषुप्ती कारण त्याची एकच उपाधी. कोणची? अज्ञान. अज्ञान. वा. आणि स्वप्नाची 2 अंतःकरण आणि अविद्या. आणि जागृतीमध्ये अविद्या, अंतःकरण, स्थूल, विश्व. चला, मग ह्याच्यात तुम्ही कुठे आहेत? त्या तिन्ही उपाधीमध्ये तुम्ही कुठे आहेत? हा, नाही. या तिन्ही तुम्ही वेगळे आहेत. या तिन्हीला तुमचं अस्तित्व आहे. तिन्हीला तुमच्या ज्ञानाने हे तिन्ही व्यवहार करतात, आणि तुमच्या आनंदाने हे तिन्ही आनंदात राहतात. वास्तविक क्षण काहीच नाही. हे अध्यास आहे, हे दृश्य आहे. परंतु लय चिंतनाच्या दृष्टीनं हे विषय मांडायचा असतो. इस रीति से उपाधि की न्यूनता अधिकता से तीनों का भेद है, परमार्थ करी के स्वरूप से भेद नहीं. बस, परमार्थ दृष्टीने ह्याचा भेद नाही, पण व्यवहाराच्या दृष्टीने कमी जास्तपणा. न्यूनाधिक म्हणजे कमी जास्तपणा. जागृतीचा व्यवहार, विश्वाचा व्यवहार जास्त आहे, सूक्ष्माचा व्यवहार कमी आहे, आणि प्रज्ञामध्ये व्यवहार अगदी शून्य. चला, मग न्यूनाधिक व्यवहारामुळे त्याला नाव दिले. विश्व, तेजस और प्राज्ञ इन तीनों विषय अनुगत चेतन है. अरे तिन्ही अवस्थेमध्ये सारखं व्यापक चैतन्य आहे ना. तिन्ही अवस्थेमध्ये व्यापक चैतन्याचा अनुभव कसा? म्हणा, त्याला काय भेटते? बोला. मी आता याचा विचार करतो. मी सुखान झोपलो होतो, मला स्वप्न पडलं आणि मी जागा झालो. असं त्यांना अनुगत चेतनाचा अनुभव येतो. पहिलं अरे मी लय सुखान झोपलो होतो, पण तिथं मी चेतन आहे. मला स्वप्न पडलं चांगलं काम आहे, तिथं मी चेतनच आहे, आणि मी जागा झालो. म्हणजे ही तिन्ही अवस्थेमध्ये मी हे अनुगत आहे. जसं मनामध्ये दोरा अनुगत आहे, तसं तिन्ही अवस्थेमध्ये चेतन अनुभव. पण तिन्ही अवस्था चेतनचे नाही. अवस्था आहे बुद्धीच्या म्हणा किंवा अज्ञानाच्या म्हणा. सो परमार्थ से तीनों उपाधि के संबंध से रहित है,
आणि चेतन अनुगत असलेले तिन्ही उपाधीवरून विरहित आहे, तिन्ही उपाधी वेगळ्या आहे. तीनों उपाधि का अधिष्ठान तूर्य है. आणि ह्या तिन्ही उपाध्याच्या प्राज्ञ, तेजस आणि विश्व या तिन्ही उपाध्याचं अधिष्ठान तूर्य अवस्था आहे, म्हणजे महाकारण देह आहे असं. आणि हे महाकारण देह या तिन्ही उपाध्याचं अधिष्ठान आहे. त्याच्यामुळे तिन्ही अवस्था किंवा तिन्ही अभिमान राहतात, त्याच्यामुळे जगतात. सो वही प्रज्ञ नहीं और अंत प्रज्ञ नहीं और प्रज्ञान घन भी नहीं. कोण? तूर्य. तूर्यावस्था. कोणते तिथे उपाधी? बहिः प्रज्ञ नाही, अंतःप्रज्ञ नाही, नुसती प्रज्ञा नाही. नुसतं काय? शुद्ध सत्वगुण ज्ञान आहे, शुद्ध सत्वगुण आहे. कर्म इंद्रिय प्रज्ञान नाही म्हणजे अज्ञान नाही. हे तिन्ही म्हणजे अज्ञान आहे. हाँ. तिन्ही हे अज्ञानाचं कार्य आहे. विश्व, तेजस, प्राज्ञ हे तिन्ही अज्ञानाचं कार्य आहे. आणि अज्ञान तिथं नाही म्हणून ते बहिप्रज्ञ नाही, अंतःप्रज्ञ नाही, प्रज्ञ बी नाही. नुसतं काय? तूर्य आहे म्हणजे नुसतं आनंद आहे. पण त्या आनंदाचा व्यवहार आहे म्हणून तूर्य नाव आलं. आनंदाचा व्यवहार असल्यामुळे तूर्य नाव आलं. आणि आनंदाचा व्यवहार नसल्यावर शेवट नुसतं ब्रह्म. ज्ञातर ज्ञानहीन नसदेचे जे ज्ञान सुका भरले गगन गाळले, हे तूर्य रहित. तूर्यामध्ये आनंद आहे, तूर्यामध्ये शुद्ध सत्वगुण उपाधी आहे. आणि ते तूर्याचा साक्षी ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे. ईश्वराला तूर्य अवस्थाही कळते, जीवाला तूर्य अवस्था कळत नाही. जर तूर्य अवस्थेत रमला मग ते शक्यता कळण्याची. म्हणून मी ह्या चिंतनात योगाचं चिंतन गुरुजी सांगत होते, त्याच्यामध्ये आनंदाचं ज्ञान सांगायचे गुरुजी. कळताना ऐकताना कळायचं, पण कोड काय उकला नाही. 8 दिवस गुरुजीला एकांतात जायचं आपल्याला भेटायला, आणि एकांतात काही लवकर मिळत नाही. योग आल्यानंतर पाहिल्यावर अगदी शंका नाहीशी झाली, नुसते पाहिल्यावर त्यांना. आणि जवळ गेल्यानंतर काय भाग्य माझं, त्यांची सेवा करून घेत होते. एकदा गेलो, बसले होते, पण मला कधी आवाज बोलत होते, अरे थोडं नाही बोलले. कधी आवाज झालं, गुरु झाले, कधी आवाज बोलायचे, अरे थोड कधी बोलले. म्हणजे पाट्याला शेल होता का माझ्या, काय आनंद झाला. ती काय आवडत होत त्यानंच वाटत. तर विचारलं, गुरुजी तुम्ही आनंद सांगतात, योग आनंद, योगेला आनंद आहे, पण टिकत काय आहे मला काय कळ. अरे आनंदाचा उत्थान नाही, आणि योगी आनंदाचा भक्त सात्विक गोष्टीने भोगतो, आणि ते संस्कार जागी झाले की तिथून अलीकडे. म्हणून आनंदात उत्थान योग्यचा. ज्ञानी पुरुषाला आनंदात विकार नाही, आनंदात उत्थान नाही. त्याला दर्शन कोणतं द्यावं गुरुजींनी? साखरात कडूपणा आहे का नाही? नाही. गोडपणा नाही का? आहे पण शब्दाचा विषय नाही. हा, गोड आहे पण शब्दाचा विषय नाही, आणि साखर कडू नाही, तसा आनंदात व्यवहार नाही. आणि आनंदाचा व्यवहाराची योग्यता आहे. म्हणून अखंड आनंदावरती राहता येत नाही. जोपर्यंत अभ्यास केला तोपर्यंत राहतो, अभ्यास आपले होतो. ज्ञानी पुरुष समजून बिघडतच नाही. म्हणून हारली चांगल्याची कुणी साधकाचा मायबाप, जर कुणी हारली ज्ञानी आता शिरोमणी. ज्ञान जे जेवढे ज्ञान आहे त्यांचं ते शिरोमणी मावले. आणि हे ज्ञान व्यवहार रहित आहे, विकारात होण्यापेक्षा व्यवहार रहित. म्हणून स्वरूपामध्ये व्यवहार काहीच नाही. म्हणून धनंजया ते नाही कोणी केले, आधी तिथं कोणताच व्यवहार नाही. चला मी पुढे गेलो. सूर्य सांगताना सूर्यामध्ये अनावरत आनंद भोगतो, पण वृत्ती आहे. आणि त्याच्या पुढे उन्मनीमध्ये नाही, व्यवहार नाही स्वरूपात. पण आता हे काय ते सांगतो. चला
सूर्यावस्थेमध्ये अनावृत आनंद आहे. कर्म इंद्रिय का और ज्ञान इंद्रिय का विषय नहीं. कोण? सूर्यावस्था. हा, कर्मेंद्रियाचाही नाही, ज्ञान. ज्ञान इंद्रियाचाही नाही. सूर्यावस्थेमध्ये फक्त एक वृत्तीच आहे. तत्वमसी महावाक्य झालेली, तत्वमसी महावाक्याचे विचारण झालेले अहम ब्रह्मास्मी वृत्ती, तेही वृत्ती आनंदामध्ये विलीन गेले. म्हणजे आनंदाच्या ढळी आनंदाचे कारण, आनंदाच्या आनंदाचे, असे ती सूर्याची स्थिती आहे. आणि त्याचा साक्षी ईश्वर आहे, कारण त्याची शुद्ध उपाधी आहे ना, म्हणून. और बुद्धि का विषय नहीं. आणि बुद्धीचा सुद्धा विषय नाही सूर्य. किसी शब्द का विषय नहीं. आणि आनंद हे कोणत्या विषयाचा आहे सांगा. समोर सांगतो, गुरुजीने सांगा आम्हाला. झोपेतला आनंद कसा आहे? झोपेत आनंद होतो ना, कसा तो? शब्दाचा विषय नहीं. क्रिया, रूप, रंग नहीं, रूप नहीं, नई वर्ण छाया, निर्गुण निराकार तो चिरगुराया. तो हिरवा नाही, पारो नाही, जांभळा नाही, पांढरा नाही, हे सगळे भूताचे रंग आहेत. आणि हे लोक काही त्या निळ्या रंगाला देव म्हणून बसलेत, पण हे अगदी अलीकडचे आहेत. म्हणून त्या दत्तगीतेमध्ये शुभ्र नाही, निळा नाही, पिवळा नाही, कोणताच रंग नाही असा लिहिला. म्हणून सूर्य शब्दाचा विषय नहीं. ज्ञान इंद्रियाचा विषय नाही. अरे झोप नाही तर झोप कोणत्या इंद्रियाचा विषय आहे? हो, अंगावर श्वास गेल्याला कळत नाही. झोपेमध्ये जवळ बिंडकी येऊन बसलेली कळत नाही. का? अज्ञानामध्ये वृत्तीलीन झालेली आहे, इंद्रियाचा संबंध नाही, म्हणून इंद्रियाचा व्यवहार कळत नाही. आणि तिथं तर इंद्रियाचा संबंधच नाही, आणि त्याच्या अज्ञानाच्या पलीकडे सूर्य आहे, मग ते कसं विषय होईल? चला. आणि तिथं मात्र ईश्वर जाणतो सूर्याला. म्हणून आठवण झाली, एक तपकिरे महाराज होते, सांगायला लाज वाटते, प्रसंगाने आला विषय. तपकिरे महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला, महात्मा, कडकडीत ब्रह्मचारी, 60 वर्ष कीर्तन केलं निष्प्रवृत्तीनं. आणि एक दिवस काय पश्चाताप झालं, हे म्हणे मी सगळं माझं आयुष्य फुकट गेलं. 60 वर्ष कथा कीर्तन केलेला महात्मा तो म्हणतो हे मी परमार्थ केला फुकट गेला, काहीच करत नाही. आणि जी वृत्ती भडकली ते आनंदात गेले, आनंदात गेले पण भानच नाही. मग नालीतलं पाणी पी, पावसातच बस, उन्हातच बस, थंडीतच बस, काय ध्यावर नाही. हो, आणि पहिले असे होते, आणि असे होते की पुढं असं त्या आनंदामध्ये इतके स्थूल झाले की खूप मोठे झाले. आनंदाचे तेजस्वीपणा शरीरावर इतका भडकला की माणसं पाहतात आनंद होते. तर त्या टक्के महाराजांचा प्रसाद आबाला झाला. आम्ही दोघं बस आबा सांगायचं. ते एक सोनारी बाई होती आणि कोणीतरी असे दोघं त्या महाराजांचे शेवट टक्के भारत सूर्य तसे सांगायला लागले महात्म्याच्या द्वारे. जेवण खाऊन तर काय पत्ता नाही. हा, सूर्यावस्थेमध्ये खाणं पिणं नाही, काय नाही, काही नाही. हे आपलं ऐकायचं, वाचलेलं सांगायचं. ते जेव्हा प्राप्त होईल तेव्हा, कृपा होईल तेव्हा सूर्य मिळेल आपल्याला, पण ऐकून जाऊ आपण. आणि त्यांना तपकिरी ओढच नाव म्हणून तपकिरी नाव पण तपकीर ओढायचा, एवढा मोठा डब्बा तपकीर ओढायचं. आणि त्या तपकीर कशी अशी मोठी घ्यायची, अशी नाकात सोडायची. त्या आबाने सांगितलं आम्हाला. आणि मग नालीचं पाणी ते काय भानच नाही. आणि आबाला वाटत हे खरंच सांगणारे किती great. आबालाही सांगायचं. आम्ही दोघं बसलो ना,
खूप आनंदाने सांगायचे असते अनुभव त्यांचा. आणि ज्ञानेश्वरी होती त्यांच्यासमोर सत्यराम महाराज पुढे, आणि त्यांना वाटतं ही ज्ञानेश्वरी आपल्याला पाहिजे. म्हणावं कोणी असले प्रश्न तर ठीक नाही, घातला दगड तू काय करावा. ते बातमी लय असते, विधिमुक्तीचे महात्म्याच्या लहर असते. असलं लहर तर ठीक, नाही तर काय हातात ते फेकून हाणायचे. असं त्यांच्या सेवकाला म्हणजे असली ज्ञानेश्वरी मला पाहिजे, ज्ञानेश्वरी मला देते का विचारा. अधिकारी हे विचार देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक म्हणले. आणि ते ज्ञानेश्वरी मला आबाने दाखवले, हे महाराजाचा प्रसाद म्हणून. त्याने जोग घातलेले कपडे मला दाखवले आबाने. ते भगवा मेळखोळा, ते भगवी टोपी, कुबडी, फावडी, शिंगी, शैली सगळा पोशाख हेक म्हणून मी जोग घातला होता. ते बातम्याजवळ राहिले, सगळं कळत, अंतरंग बहिरंग सगळं कळत. आणि काय आहे म्हणायचं पण शेवट झालं ना आपल्या वरती काय एका बस नाही ते. आणि शंकर बापू त्यांनी डोक्यावर घेतले. शंकर बापूमुळे एक प्रकार महाराज पाहायला गेले. खरा परमार्थात रंग नाही आला, नुसतं ज्ञान शब्द मी कळतंय. खरी वरती असणारे आबाचा शब्द बोलला ना, आबा म्हणले होते खरं परमार्थ नसतं होत नाही. आणि त्याला कानही शंकर बापू आपला जाता संस्थेचा अधिकारी. खऱ्या परमार्थात हे लोक नाही, संस्थेचे लोक एक परमार्थ खरे नाहीतच. ठिकाण आहे, वस्तुस्थिती आहे. असं खरा परमार्थ साखरे घराण्यात अनुभवाचा. मग महात्मा कोणी असतील तसे, पण तिथे प्रसिद्ध. म्हणून तुर्य अवस्थेतून मी जाता जाता साधू संतांच्या विचारात गेलो. साधू संतांच्यामध्ये तपकिरी महाराज तुर्य अवस्थेत रमलेले, विधेमुक्तीचा आनंद भोगणारे हे मी सांगितलं. आणि तुर्य अवस्थेत जे गेलेले महात्मे ते फार वेगळे असतात. त्याच्यामध्ये एकदम रमले तर देहावर राहत नाही. आणि काही लोक, काही महात्मे तुर्य आनंदाचा अनुभवावर घेऊन जगाचा उपदेश करतात. शिवतोहार वाटीचा निका घ्यारे होऊ नका रांगभरे, त्या आबाने गुढी करावं. आनंदामध्ये रमले माझा पहानुभव केला देव आपुला, असे हे असणारे महात्मे स्वतःही आनंदामध्ये राहतात आणि दुसऱ्याला आनंद देतात. देवशुद्धी उदारे प्रश्ने अनावरत आनंद देवशुद्धी. अनावरत आनंद म्हणजे माझा पहानुभव केला देव आपुला. माझा जर काही अनुभव असेल तर आनंद माझा मी ओळखलाय आणि ते त्यांचं मला देतो. ही तुर्य अवस्था. तुर्य अवस्थेमध्ये जर रंगले देहाचा भान नाही. आणि जर तुर्य अवस्थेत असून जर जगाच्या कल्याण करता वृत्ती सांभाळली तर ते होतात. जर विजयमुक्त म्हणलं तर ज्ञानोबा तुकोबा काय म्हणावं, नाथ महाराजाला काय म्हणावं. किती लिहिलं नाथ महाराज तुर्याचं चिंतन, नाथ तुकोबारान किती लिहिले तुर्याचं चिंतन, माऊलीन किती लिहिलं तुर्याचं चिंतन. म्हणून तुर्यामध्ये नुसता आनंदाचा व्यवहार आहे. म्हणून असं व्हायच्या कोठे आठवचे नाही, देहीचे विधेही भोगू अशा. म्हणून ते गुरुजींनी पुढे पुढे सांगावा, 24 तासातून 100 तरी वरती शून्य अवस्था भोगावी. जागृतीमध्ये, झोपेमध्ये वरती शून्य असते पण अज्ञान असतं. आणि ज्ञानी पुरुष जागृतीमध्ये आनंदात रमतात आणि आनंदातून पुन्हा बाहेर येतात. ते स्वतःच्या हातावर असतात. ज्ञानी महात्मा स्वतःची इच्छेवर राहतो, त्याला गरज नाही कोणाची. पण ते ज्ञानी झाल्यावर. ऐसा जो तुर्य है ताकू परमात्मा का चतुर्थ पाद ईश्वर साक्षी शुद्ध ब्रह्मरूप जाणे. म्हणून त्याला शुद्ध ब्रह्म म्हणावं, त्यात साक्षी ईश्वर साक्षी म्हणावं, आनंद रूप म्हणावं. हे तुर्य अवस्थेचा चौथा पाद, मग चौथा भाग, चौथा देह.
दो स्वरूप वाले ओंकार और आत्मा का मात्रा और पाद रूप से अभेद चिंतन। ओंकारचे दो स्वरूप वाले ओंकार ओमचे दोन स्वरूप आहेत. हा. और आणि आत्मा का मात्रा आणि आत्म्याची ती मात्रा म्हणजे कळण्याकरता खुणा. हा. और पाद रूप से अभेद चिंतन। आणि त्याचे पद त्या पदाचे अभेद चिंतन आहे. हा. इस रीति से दो प्रकार का आत्मा का स्वरूप कहा। अशा रीतीनं आत्म्याचे दोन प्रकारचे स्वरूप सांगितलं. स्थूल स्वरूप सांगितलं ते विश्वरूपाने, तेजस स्वरूप सांगितलं तेजस अभिमानाने, प्रज्ञा स्वरूप सांगितलं प्रज्ञा अभिमानाने, तूर्य स्वरूप सांगितलं शुद्ध सत्वगुणाने. ही आत्म्याचं स्वरूप आहे तिन्ही चारही. एक तो परमार्थ रूप है और एक अपरमार्थ रूप है। एक परमार्थ रूप आहे ते त्रिपुटी रहित आहे आणि अपरमार्थिक रूप आहे ते ह्या चार अवस्थेचा विचार, चार देहाचा. तिथं परमार्थ नाही. परमार्थाचा अनुभव आहे पण परमार्थ नाही. आणि परमार्थामध्ये व्यापक असल्यामुळे उपाधी नाही. तूर्याला तरी शुद्ध गुणाची उपाधी आहे म्हणून याचे निरोबाराचा अभंग आहे. त्या तूर्याच्या पलीकडचा काय म्हणते माऊली, निर्माणचे नाही त्याचे वर्णन ते काय, आणि जाणीवचे निर्गते ते जाणवते काय, जेथे नाही सुषुप्ती तेथे काही तूर्याची भ्रांती. म्हणजे शुद्ध स्वरूपाचं वर्णन आहे. निर्माणच नाही. जे निर्माण आहे त्याचं काय वर्णन करावं. निर्माणच नाही त्याचे वर्णन होते काय. जाणीवचं नाही ते जाणीव काय, तिथे अविद्यावृत्ती नाही. जाणवायला आहेच काय. जिथं जाणीव नाही तिथे जाण्याचा विषय कुठे आहे. म्हणून जेथे नाही सुषुप्ती तिथे काही तूर्याची भ्रांती. सुषुप्ती सापेक्ष तूर्य आहे पण तूर्य सुद्धा भ्रांती आहे. का. शुद्ध सत्वगुण आहे. आनंद कळून आनंदाचा भोग आहे पण कळून आनंदाचा भोग म्हणल्यानंतर फक्त बाकीच्या पेक्षा श्रेष्ठ विकार नाही. आणि ती तूर्याची रंगलेली अवस्था उन्मनी, आणि उन्मनी संपल्यानंतर काहीच नाही. मग उन्मनीमध्ये तरी मन बेहोश आहे. उन्मनी अवस्थेमध्ये आनंदाची इतकी शक्ती की त्याची त्याला स्मरण नाही. हे आपलं आम्ही शब्दांनी सांगतो, अनुभव अभ्यासाने येईल. स्वरूपानंदामध्ये कोण पाहत आहे का नाही. वीर विठ्ठलाचे गाडे. इतके गाडे वीर विठ्ठलाचे आहेत त्यांच्याकडे कोणी पाहू शकत नाही. म्हणजे ते कोण्या प्रमाणाचा विषय होत नाही. म्हणून गुरुजींनी सांगावं साधू कळतच नाही साधकाशिवाय. एक साधू खरं देवाला कळेल तेव्हा एक साधू साधकाला कळेल. विषय पामराला साधू कळतच नाही. विषय पामरे साधू म्हणजे मत बांधणारे, विषय पामरे साधू म्हणजे रिद्धी सिद्धीचे, विषय पामराचे सगळे साधू व्यावहारिक. खरा साधू ब्रह्मानंदामध्ये रमलेला साधू ते साधकाला कळू शकतो किंवा ईश्वराला. किंवा या दोघांपेक्षा भगवंताकडे प्रार्थना केली तुकोबाराने. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, जी दोंदोदिक दोरवल ऐश्वर मन जागे नारायणा. ते वेगळं. ते मी का बाजूला गेलो की तुर्या अवस्थेमध्ये आनंदाचं ज्ञान आहे, आनंदाचा व्यवहार आहे, विषयाचा संबंध नाही. तीन पाद तो अपरमार्थ रूप है और एक पाद तूर्या परमार्थ रूप है ना. जीवनमुक्ती स्वतःच्या आनंदामध्ये राहणं, स्वतः आनंदाचा भाव भोगणं. आनंदाच्या भोगामध्ये प्रपंच जरी असला तर त्याचं स्मरण नसतं, त्याचा आग्रह नसतो, त्याचा अट्टाच नसतो, त्याचा परिणाम होत नाही. तिन्ही पदाचा विश्व तेजस आणि प्राज्ञा या तिन्ही पदाचा त्या महात्म्याला परिणाम होत नाही. त्या तिन्ही देहाचा विकार त्यांना होत नाही. जैसे आत्मा के दो स्वरूप है तैसे ओंकार के भी दो स्वरूप है. जसं आत्म्याचे दोन स्वरूप आहेत, एक परमार्थिक आणि एक अपरमार्थिक. अपरमार्थिक म्हणजे तीन देह, त्याला आत्मा तो भ्रांतीने मानलं जातं म्हणून त्याला अपरमार्थिक म्हणायचं. भ्रांतीमुळे आत्मत्व त्यांनी ज्याच्या ठिकाणी जीव समजतो म्हणून ते अपरमार्थिक आत्मस्वरूप आहे.
आणि खरं आत्मस्वरूप आहे त्या व्यवहारी आहे. तसंच पुन्हा काय तैसे ओंकार के भी दो स्वरूप है. त्याप्रमाणे ओंकाराचे सुद्धा दोन आहेत, एक पारमार्थिक आहे आणि अपारमार्थिक आहे. अकार, उकार और मकार हं. ये तीन ही मात्रा रूप जो वर्ण है हं. सो तो अपरमार्थ रूप हे है. तिन्ही मात्र अपारमार्थिक आहे. आकार उकार मकार तीन. म्हणून नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. चैतन्यम शाश्वतम शांतम योमातीतम निरंजनम नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. ते परमार्थ. आणि ही तीन मात्रा. आता तीन मात्राचा विषय कुठे आला? सगळ्या विराट आणि विश्व सारखं. पुन्हा उकार आणि आकार हे तिन्ही एकत्रित. पुन्हा तेजस हिरण्यगर्भ अनुकार मात्र एकच एक. आणि प्राज्ञ ईश्वर आणि मकार मकर मात्र हे एक. आणि सूर्यामध्ये नुसतं आनंद म्हणजे अर्धचंद्र आणि बिंदू. अर्धचंद्र राहिलं 3.5 मात्रा असं आहे ते सूर्य. ह्या तीन मात्र आकार. पण शून्याला अर्ध मात्र शून्य आहे का नाही? मग शून्य म्हणजे व्यवहार शून्य अवस्था. व्यवहार शून्याची वृत्तीचं सुद्धा चिंतन संपलं. वृत्ती अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती ही सुद्धा तिथं संपलेली आहे. म्हणून शून्य जातो. शून्य म्हणजे नास्तिकवादाचं शून्य नाही. शून्य ही तिथे व्यवहार होतो. सुखे मी निजलोक शून्य सारुनी तेथे. म्हणजे शून्यामध्ये साधन संपलं आणि व्यवहार नाही म्हणून तिथं शून्य पद वापरलं. पण खास शून्य ती नाही, व्यवहार शून्य अवस्था आणि ते सूर्य. चला. और तीनों मात्रा विषय व्यापक जो अस्थि भाती प्रिय रूप अधिष्ठान चेतन है सो परमार्थ रूप है. परमार्थ म्हणजे तिन्ही मध्ये व्यापक चैतन्य अस्थि भाती प्रिय. मग आता अलीकडे आपण अस्थि आहे पण नाही का नाही? भाती म्हणजे प्रत्यय येतो का नाही? आणि याचा आनंद होतो का नाही? ह्याला परमार्थिक म्हणावं. आणि आकार उकार मकार हे अपरमार्थिक आहे. पण याच्यामध्ये अस्थि भाती प्रिय तुझं स्वरूप आहे. म्हणून अस्थि भाती प्रिय परमार्थ आहे आणि नामरूप हे अपरमार्थिक आहे. त्याच्यामध्ये वाटतं हे अपरमार्थिक आहे. म्हणून मात्र आहे म्हणतो अस्थि भाती प्रिय ऐशी तिन्ही जण एका जनार्दन हरी बोला. म्हणून जग नामरूपाने भरलंय. 5 अंश आहे जगामध्ये. अस्थि भाती प्रिय आणि नामरूप आहे. नामरूप आहे अविद्येचं किंवा मायाचं आणि अस्थि भाती प्रिय आनंद चैतन्याचं. अस्थि भाती प्रिय परमार्थ आहे आणि नामरूप आकार उकार मकार अपरमार्थ आहे. ज्या ओंकार का परमार्थ रूप है ताकू श्रुति विषय अमात्र शब्द करके कहा है. थोडा वाच, मी वाक्य नाही केलं. ज्या ओंकार का परमार्थ रूप है ताकू श्रुति विषय अमात्र शब्द करके कहा है. आणि जिथं ओंकाराचे परमार्थ दिसणे तिथे त्याला मात्रा नाही. म्हणजे आकार उकार मकार हे काहीच नाही. काहे ते कारण ता परमार्थ स्वरूप विषय मात्रा विभाग हे नाही. आणि परमार्थ ठिकाणी व्यापक असल्यामुळे तिथं मात्रा नाही. 3 मात्रा आकार उकार मकार हे तर नाही परमार्थ दृष्टीनं. या ते अमात्र कहिए. म्हणून त्याला अमात्र म्हणा कोणा शुद्ध चैतन्याला. इस रीति से 2 स्वरूप वाला जो ओंकार है ताका 2 स्वरूप वाले आत्मा से अभेद जाने. म्हणून अशा रीतीने 2 स्वरूपाचा जो ओंकार आहे त्या अधिष्ठान चैतन्य अभेदपण जाण्याचं. ते कसं आकार उकार मकार त्याच्यामध्ये अस्थि भाती प्रिय आहे. अस्थि भाती प्रिय ही नामरूप ही अस्थि भाती प्रियालाच वाटतंय. त्याला सांगायचे माऊली की भंगाराचा अलंकार जसं सोन्याचा अलंकार आणि सोनं वेगळं नाही तसं आकार उकार मकार आणि अस्थि भाती प्रिय ही एकच आहे. अस्थि भाती प्रियच नामरूपाने दिसतंय. अशा रीतीने लय चिंतन करायचं. वेष्टि और समष्टि जो स्थूल प्रपंच ता सहित विश्व और विराट का आकार से अभेद जाने. आता विश्व आणि विराट है ना, स्थूल प्रपंच आहे ना, स्थूल आहे पण हे दोघं एक समजायचं. हे समजायचं आहे ना. पिंडीचे ब्रह्मांड
हिचं जे आहे तेच विराट्याचं आहे म्हणजे दोन्ही एकच आहेत ना. याला एक समजा उदाहरण असं विहिरीतलं पाणी समुद्राचं पाणी असं पाणी एकच नाही. उपाधीमुळे लहान मोठं वाटतं तसं हे विराट नाही विश्व आणि ते विराट एकच आहे. आत्मा के जो पाद है 3 विषय विश्व आदि है और ओंकार की मात्रा विषय अकार आदि है. याते दोनों को एक जाने. म्हणजे विश्व आणि आकार एकच आहे त्यात फरक नाही. आता हे विश्व म्हणजे कुठे स्थूल देह याला आकार आहे का नाही. मग आकार हे ओंकाराची मात्र आहे म्हणजे एकच आहे. विराट तेच आहे. सूक्ष्म प्रपंच सहित जो हिरण्यगर्भ तेजस है ताकू उकार रूप जाने. आणि तेजस लवकर रूप समजायचं. तेजस भी दूसरा है और उकार भी दूसरा है. दुसरी मात्र आहे तेजस भी दुसरा नंबरचा आहे. याते दोनों को एक जाने. याचे म्हणून दोनों एक समजा. कारण उपाधि सहित जो ईश्वर रूप प्राज्ञ है ताकू मकार रूप जाने. प्राज्ञ मकार आणि ईश्वर हे समजा. जैसे एकच ईश्वर रूप प्राज्ञ तीसरा है तैसे मकार भी तीसरा है. बस ईश्वर रूप तिसरे आहे प्राज्ञ तिसरे आहे आणि मकार मात्र तिसरे. याते म्हणून ईश्वर रूप प्राज्ञ और मकार को एक जाने. म्हणून ईश्वर रूप प्राज्ञ आणि ईश्वर रूप प्राज्ञ सातच पुढचे विरा जण येतो स्वप्न जागर तर ब्रह्मभाव सात करा मोठं सर. अर्जुना जर झोपेतून अलीकडे नाही आलं तर त्याला ब्रह्मच म्हणलं गेलं असं. म्हणजे प्राज्ञ ईश्वर आहे आणि मकार मात्र आहे. तीनों विषय अनुगत जो परमार्थ रूप तूर्य है ताकू ओंकार वर्ण की तीनों मात्रा विषय अनुगत जो ओंकार का परमार्थ रूप अमात्र है तासे अभिन्न जाने. म्हणजे तूर्य ओंकार अभिन्न ओंकार अपारमार्थिक आहे. म्हणजे ओंकार अपारमार्थिक कुठं आला अस्थिभातिक क्रिया म्हणून. अस्थिभातिक क्रियेलाच आकार उकार आलाय पण अस्थिभातिक क्रिया ही परमार्थिक ओंकार स्वरूप आहे. म्हणजे तूर्य आणि अस्थिभातिक क्रिया एक समजा. जैसे विश्वादिक विषय तूर्य अनुगत है तैसे अकारादिक तीन मात्रा विषय अमात्र अनुगत है. कोण तूर्य तूर्यात जसे तिन्ही देहामध्ये अनुगत आहे तसं तिन्ही मात्रामध्ये अनुगत आहे म्हणजे व्यापक आहे. अनुगत म्हणजे व्यापक. याते ओंकार के अमात्र रूप को और तूर्या को एक जाने. म्हणजे तूर्य अमात्र रूप आहे आणि ज्ञान एक समजा. तूर्य कसे आहे अमात्र ओंकार के अमात्र रूप. ओंकार के जे अमात्र रूप ते तूर्य आहे और तूर्या एक जाने. एक झाला. ओंकार अमात्र रूप असणारा ओंकार आणि तूर्य हे एक जाणं. इस रीति से आत्मा के पाद और ओंकार की जो मात्रा है तीन की एकता जाने के लय चिंतन करे. अशा रीतीने ओंकाराच्या मात्रा परमार्थ दृष्टीने तूर्य हे एक आहे असं लय चिंतन करा. लय चिंतन का अनुवाद. आता जे आता पण लय चिंतन सांगितलं त्याचा पण अनुवाद करायचा. त्याला सूचिकोट्य न्याय म्हणा. सूचिकोट्य न्याय म्हणजे झालेल्या विषयाची आठवण करून देणं. मग आता झालेलाच विषय ते उद्या ऐका. विषय बदलला ना. बस कुंडली हे साधकाचे विषय आहेत रे. हे भालकाचे विषय नाही. त्याचं नाव कोण आहे विचारसागर. म्हणून गुरुने सांगितलं विचारसागर कोणी ऐकायचा 2 तरंगात बसलेले सांगायच्या कोणी एकच तरंगात बसले. आणि विचारसागराचा विषय 4, 5, 6 हे 3 विषय आहेत. हे तिन्ही विषयाचे जिथे तो विचारसागर सांगणारे 3ऱ्या तरंगात ऐकणारे 2 तरंगात. आता एकही तरंगात नाही सांगणाऱ्या 3ऱ्या तरंगात नाही आणि विचारसागर चालू आहे. प्रावकर बी चालू आहे. अमृत अनुभवी चालू आहे आणि अधिकारी तिथं भेट नाही का सांगता एक करता एक. ज्याने जे गाव त्यांना ते सांगावं.
आणि शास्त्रात जर काही दाखवलं असेल त्याची चाचणी शास्त्राला माहीत आहे.